आजची जी डिश आहे ती फिटनेस फ्रीक आणि न्यूट्रिशनिस्ट या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावी, हा मी वैधानिक इशारा आधीच देतो आहे. या चिपा ज्या आहेत त्या थोड्याशा अशा किंचित जाडसर अशा चिरून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी हे जे आपण बटाटे चिरलेत चिप्सच्या शेपमध्ये, त्यांना आपण थोडंसं ऑइल लावणार आहे. ह्याचं जे सेटिंग आहे ते मी आता 140 डिग्री 10 मिनिट असं ठेवलं आहे. थोड्या वेळाने जरासं चेक करायचं आणि नंतर वाटलं तर अजून काही वेळ ठेवायचं. वाह, सुंदर. चिप बटी बनवायला 3च गोष्टी लागतात: चिप्स, व्हाईट ब्रेड सगळ्यात महत्त्वाचं, आणि लॉट्स ऑफ बटर. सो द ब्रिट्स conquered half the world for spices and chose not to use those. त्यामुळे हे इंटरेस्टिंग प्रकार आहे सगळाच. तर एक शब्द फार इंटरेस्टिंग आहे, कॉन्डिमेंट्स. म्हणजे काय की फूड रेडी झालं की त्याच्यानंतर त्याचा फ्लेवर एन्हान्स करायला ज्या वस्तू वापरल्या जातात, दोज आर कॉल्ड कॉन्डिमेंट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की मस्टर्ड सॉस, मायोने, मॉल्ट व्हिनेगर अँड सॉल्ट जे क्लासिक आहे, नंतर सिराचा सॉस, सोय सॉस, हे सगळ्या गोष्टी या सदराखाली मोडतात. वी विल यूज कोपियस अमाऊंट ऑफ बटर. लाजू नका, भरपूर घ्या. तर एका महान माणसानी या गोष्टीवर रिसर्च केला की चिप बटीमध्ये एक्झॅक्टली किती चिप्स लागतात. आता मला खरोखरच इच्छा आहे की त्याच युनिव्हर्सिटीमध्ये मी फंडिंग घेतो आणि तिथे जाऊन मी वडापावचा साईज आयडियल किती असावा या विषयावर रिसर्च करतो. आणि मी खरोखरच सिरियस आहे या गोष्टीत की लोक कुठल्या कुठल्या विषयावरती रिसर्च करू शकतात. आणि हा इंग्रज लोकांचा बाय द वे फेवरेट पास टाईम आहे की कम्प्लिटली इररिलेव्हंट सब्जेक्टवरती खूप वेळ चरवीत चरवण करत बसायचं. सो द ॲब्सोल्यूट क्लासिक इज मॉल्ट व्हिनेगर अँड सॉल्ट. पण मी स्वतः मस्टर्ड सॉस वापरणार आहे. आता मस्टर्ड सॉस वगैरे घेतलं त्याच्यानंतर माझं जे ॲब्सोल्यूट फेवरेट आहे ते म्हणजे चीज. ये चीज भी क्या चीज है. अँड दॅट्स हाऊ यू मेक अ परफेक्ट चिप बटी सँडविच लाईक दे डू इन ब्रिटन. करून पहा आणि मला नक्की सांगा. आणि कुठलीही गोष्ट माझ्या मते आधी एकदा ट्राय करायची आणि मग त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं. म्हणजे मला कल्पना आहे की काही पुणेरी पण आपले लोक आहेत बघणारे, त्यांचं इयत्ता दुसरीपासूनच प्रत्येक गोष्टीवरती मत असतं. पण ते काही क्षण बाजूला ठेवा आणि खरोखरच करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला आवडला का ते. चला, टाटा.